सगळे अलंकार खाली टाकून दिले, रस्त्याने टाकून दिले. रस्त्याने टाकून दिला असताना मग राम आणि लक्ष्मण नंतर येतात त्या आपल्या गुंफेमध्ये, तर सीता नाहीये. घाबरून जातात राम, आणि राम म्हणतो की कुठे गेली सीता. शोध घ्यायला लागतात. शोध घ्यायला जाताना रस्त्याने त्याला त्या सीतेचे अलंकार दिसतात. कानातले कुंडल, बाजू भूषणे आणि हे आणि पायातले चैन वगैरे सगळे दिसतात. त्यावेळेस सगळे अलंकार हातामध्ये राम घेतो आणि लक्ष्मणाला दाखवतो. हे लक्ष्मणा पहा बरं म्हणे, रडत दुःख करत लक्ष्मणाला दाखवतो. लक्ष्मणा पहा, हे सीतेचेच अलंकार आहेत ना? सीतेचे अलंकार नाहीत ना? बघ बरं आहेत का? त्यावेळेस लक्ष्मण काय म्हणतो फार महत्वाचं. लक्ष्मण म्हणतो, हे बंधो, नाहम जानामि केवरे, नाहम जानामि कुंडले. मी केवरी म्हणजे बाजूबंद, मी बाजूबंद ओळखत नाही. मी कानातले कुंडल सुद्धा ओळखत नाही सीतेचे कसे आहेत ते. नोपुरे तेव जानामी, पायातले अलंकार ते चैन जे असतं ना, ते काय असतील ते पायातले अलंकार तेवढे जाणतो का? नित्यम पाधा विवंदना, कारण तिच्या पायाचं मी रोज वंदन करत होतो. ती माझी वहिनी आहे, मोठी वहिनी आहे. मोठी वहिनी आई सारखी असते, म्हणून तिला मी नमस्कार करत होतो रोज सकाळी जाऊन, आणि तिच्या चरणातले अलंकारच मला तेवढे दिसत होते. म्हणजे त्या लक्ष्मणाची दृष्टी त्या चरणापासून वरी गेलीच नाही सीतेच्या. एवढी सुंदर स्त्री असून सुद्धा तिचे त्या लक्ष्मणाचा पूर्ण चेहरा तिने आपलं सीतेचा चेहरा लक्ष्मणाने पाहिलाच नाही. चेहराच काय, पण चरणाच्या वरी असे बस पाहिलेच नाही. म्हणजे अलंकार त्यांनी पाहिला नाही. किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून असा हा लक्ष्मण तो देवतेचा भक्त, इतका सदाचारी आहे. पण आपण ईश्वराचे भक्त आहोत. भक्ती म्हणून आपण करायला सुरुवात करू, तशाच प्रकारचे आपल्या ठिकाणी चारित्र्यता आली पाहिजे. आपण सदाचारी बनलो पाहिजे. म्हणून उपदेश घेत असताना सप्तव्यसनाचा त्याग करायला सांगितलेला आहे. आपले गुरुजी उपदेश घेत असताना, गुरुमंत्र घेताना त्या गुरुमंत्राचं पावित्र्य पण राहावं, आपली तपश्चर्या चांगल्या प्रकारे वाढावी. म्हणून सप्तव्यसनाचा त्याग करून घेतात. सप्तव्यसन म्हणजे जुगार कधी खेळायचा नाही, मद्यपान कधी करायचं नाही. बाबांनो, आपणास नम्र सूचना आहे तरुण मंडळींना खास करून,